प्रचारासाठी गेलेली प्रकाश शेंडगेंनी निषेध केला ह्या सगळ्या प्रकाराचा, घडलेल्या प्रकाराचा, आणि चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी आत्ताच म्हणलो ना, हे असं व्हायलाच नाही पाहिजे. एकतर लोकशाहीचा अधिकार आहे प्रत्येकाला, हे असं उमेदवार असो किंवा साधा माणूस असो. कारण साधा माणूस बी आमदारांच्या उमेदवाराच्या दारात गेला, त्यांनी भुसकून नाही लावला पाहिजे, त्याला बी अधिकारी तिथून मागं असं प्रयत्न झालेत. मागणी मराठा आरक्षण करायला गेल्यानंतर जनतेला सुद्धा हुसकून लावले त्यांच्या दारातून. कारण ते प्रतिनिधी आहेत, आमदाराच्या दारात जायला लागतं, मंत्र्याला जायला लागतं, त्यांनी काढू दिले. तसं उमेदवाराच्या दारात गेलेलं त्यांनी बी लोकांना काढून नाही दिलं पाहिजे. आणि उमेदवार बी कुठे येतात, किंवा ते उमेदवार असो किंवा ते माणूस असो, उमेदवाराचं असं म्हणे नाही कोणी असं करायला पाहिजे, हे माझं मत आहे. परंतु काही ठिकाणी जाणून बुजून हे घडून बी आणलं जातं. त्यांचं तिथं पत्रक जे लावलंय त्या पत्रकात असं म्हणलंय की मराठा समाज प्रकाश शेंडगेंना पाडल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा त्या पत्रकात लिहिलंय. आणि धमकीवजा इशारे सुद्धा पत्रकात. नाही एवढं मराठ्याला बदनाम करायचं काम का? नुसतं मराठ्यानेच बरं लावलं एकट्याने. मराठी का दुश्मनी का त्यांची? हा, एकटे मग काही बोलून चालतं का कुठं? का मराठी का एकटे दुश्मनी आहे का त्यांच्या? प्रकाश शेंडगे साहेबांनी काय केलं एवढं? किंवा मराठ्याचं काय एवढं काय मागा लागले? ते बी मराठ्याचे एवढे का मागा लागले? का मराठी त्यांच्या मागा लागते? कुठले कुठं पण नाही ना, एवढं काहीच झालेलं नाही. मी सांगितलं होतं, मला हे माझी स्पष्ट भूमिका असते, कधी पण हे करायलाच नको कोणीच कोणाला. तो उमेदवार असो, सामान्य माणूस असो, लोकशाहीचा अधिकार एकमेकाला जाण्याचं, एकमेकाला जाऊ येऊ दिलं पण पाहिजे, मत मांडूही दिलं पाहिजे. पण काही ठिकाणी स्टंट बी होते ओबीसीचं मत मिळवण्यासाठी, एक गठ्ठा. कारण यांच्याकडे ओबीसी सुद्धा नाही बऱ्याच जणांकडं. मग ते काय करायचं? तर मग मराठी लोकांना आम्हाला असं केलं, त्यांचेच कार्यकर्ते लावी देत आणि त्यांचेच कार्यकर्ते करू घेतात. बऱ्याच मतदारसंघात असे प्रयोग सुरू आहेत. मग ते ओबीसी एकीकडून हो, मराठी एकीकडून हो, याच्यासाठी काही ठिकाणी स्टंट सुद्धा करतात, स्वतःच घडून आणतात ते. मी त्यांना कुठं म्हणलं काय काहीला, आणि असलं तर मला काय माहिती, असू बी शकतो, मला काय माहिती आहे का नाही. एक आता जबाबदारी प्रश्नाचं उत्तर आपण दिलं पाहिजे म्हणून. ते कुठं कुंकडेत मला मिळणे, मी इकडं मराठवाड्यात, तिकडं कोण काय करतंय मला काय तपास नाही. आणले धंदे करत नाही मी, माझा समाज बी नाही, मी बी नाही. आपलं काय असतं, समोर रोखोक असतं काय असं. पण आहे लोकशाहीचा अधिकार, त्यांना कोणी नाही अडविलं पाहिजे, त्यांनी कोणाला नाही अडविलं पाहिजे. त्यांनी कोणी काही ठिकाणी स्टंट करून मराठ्याला बदनाम बी नाही केलं पाहिजे. सहानुभूती मिळवण्यासाठी खूप मतदारसंघातच सहानुभूती मिळवून स्टंट मिळवण्याचा प्रयत्न झालेले. पाटील, बऱ्याचदा असं म्हटलंय की या मतदार म्हणजे उमेदवाराला घरासमोर येऊ देऊ नका, बचाव लावा, बोर्ड लावा, त्यांना आपल्या गावात येऊ देऊ नका. पण आता लोकशाहीचा सन्मान करून तुम्ही सगळ्यांना जे स्वातंत्र्य आहे त्याचा वापर करण्याचं तुम्ही आता मोठेपण सुद्धा दाखवलंय. परंतु आजही गावामध्ये प्रचाराला गेलेले नेते असतील किंवा यांना हाकलून दिलं जात आहे, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कारण लोकशाहीचा हा सन्मान आहे, लोकशाही मानणारे तुम्ही स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत, मग हे असं का व्हायला पाहिजे? याच्यात एक परफेक्ट प्रकार काल घडला. कवठे महांकाळ तालुक्यातल्या खरशिंग गावात ओबीसीची लोक गेले होते, तिथल्या मराठा समाजाच्या तरुणांनी दमदाटी केली, प्रचार साहित्य वाटायला विरोध केला, शिवीगाळ केली आणि त्यांना काढून लावलं. हे सुद्धा प्रकाश शेंडगेंनी काल आरोप. लोकशाहीचा सन्मान तुम्ही करताय, पण समाज अजून ते ऐकत. आता कोण करतंय आणि कोण नाही मला माहित नाही तिकडचं. काही ठिकाणी स्टंट सुद्धा होते. पण मी एका याच्यात सांगितलं की असं व्हायला नको, म्हणजे इथंच सगळं संपलं. असं कोणीच कोणाला करायला नको, समोरच्यांना बी नाही आणि जनतेना पण. लोकशाहीचं मत मांडण्याचा त्याला अधिकार आहे, मत मांडू दिलं पाहिजे प्रत्येक. मग तो कोणत्या जाती असो, मराठा असो नाही ते ओबीसी असो, कोणी एकमेकाला मांडू दिलं पाहिजे. परंतु काही ठिकाणी स्टंट सुद्धा झालेली, सहानुभूती मताची मिळून निवडून यायसाठी. ते होत आहे ते बऱ्याच ठिकाणी असं जाहीरपणानं ते उघड पण झालेलं आहे. तेच काहीतरी घडून आणायचं आणि सहानुभूती मिळवायची. पाटील, लोकशाहीत आपल्या लोकसभेत तरी तुम्ही अंग काढून घेतलेलं आहे, पण वारंवार तुम्ही विधानसभेसाठी तयारी लागा असं समाजाला सांगताय किंवा तुमच्या सगळ्या काय समर्थकांना सांगताय. आता तरी तुम्ही कोणी न्यूट्रल असले तरी फुल ऑन होणार आहे तुम्ही विधानसभेत पूर्ण जोरदार.